एक सामान्य लक्षण व त्याला आपण सामान्य सिम्पटम म्हणतो की गुडघा दुखणे। आजकाल आपण बघतोय की अगदी बाल्य अवस्थांपासून तर वृद्ध अवस्थांपर्यंत हे लक्षण अगदी कॉमन झालेले आहे, गुडघा दुखणे। नेमकं गुडघा दुखण्याचे कारणे काय आहेत, कारण मीमांसा काय आहे, त्याचे सिम्पटम्स काय आहेत किंवा त्याचे लक्षणं काय आहेत व त्यामध्ये आपण काय डायग्नोसिस करतो, कशा प्रकारे चिकित्सा करतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर बघूयात। नमस्कार, मी डॉक्टर सूरज दहात्रे, दहात्रे हॉस्पिटल अँड आयुर्वेद केअर सेंटर मालेगाव। सामान्यतः गुडघा दुखण्याचे जर आपण लक्षण बघायचे झालेस तर यामध्ये प्रामुख्याने गुडघ्याच्या ठिकाणी वेदना होणे, गुडघ्याच्या ठिकाणी सूज येणे, गुडघा हा लाल रंगाचा दिसणे, हात लावल्यास गरम लागणे व चालताना कटकट आवाज येणे किंवा चालताना लॉक होणे, म्हणजे आपण त्याला मिनिस्कल टियर सुद्धा म्हणू शकतो। यामध्येच असं आपण बघतो की सामान्यतः आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर गुडघ्याच्या ठिकाणची गादी फाटणे किंवा गुडघ्याच्या ठिकाणचं वंगण जाणे किंवा त्यामधलं कार्टिलेज संपणे असं आपण आपल्या भाषेमध्ये बोलतो। यालाच गुडघेदुखी असं सुद्धा म्हणतात। नी जॉईंट पेन म्हणजेच गुडघा दुखणे, याचे जर आपण कारणे बघायचे झालेस तर सर्वप्रथम आपण कारण बघतो यामध्ये की अर्थरायटिस म्हणजे वयानुसार होणारा ऑस्टिओ अर्थरायटिस। दुसरं कारण बघायचं झालं तर आपण म्हणतो की रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजे जो की हा अर्थरायटिस जन्मतात असतो। तिसरं कारण बघायचं झालं तर आपण म्हणतो की सेप्टिक अर्थरायटिस, की यामध्ये प्रामुख्याने शरीरात कुठे जर इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन नी जॉईंटच्या ठिकाणी जाऊन तिथे परत इन्फेक्शन करतं व गुडघ्याच्या ठिकाणी वेदना व्हायला लागतात। आणखीन कारणं बघायचं झाले तर आपण इंजुरी बघू शकतो की त्यामध्ये फ्रॅक्चर होणे, डिसलोकेशन होणे, बरेच सारे स्पोर्ट प्लेयर असतात, ॲथलीट्स असतात, यांच्यामध्ये प्रामुख्याने लिगामेंट इंजुरी आपल्याला बघायला मिळतं व या कारणांमुळेच कुठेतरी गुडघ्यांमध्ये वेदना व्हायला सुरुवात होतं। गुडघेदुखी हे आपण कशा प्रकारे टाळू शकतो, यामध्ये प्रामुख्याने जर रिस्क फॅक्टर पाहायचे झाले तर रेग्युलर एक्सरसाइज करणे, कारण ओबिसिटी पण म्हणू शकतो आपण की आपलं वेट मॅनेजमेंट असणे, एक्सेसिव्ह ओबिसिटी नसणे। बघा, अगदी शरीराचं वजन जर जास्त असेल, भार जर जास्त असेल तर निश्चित आपल्या गुडघ्यावर वजन पडून गुडघ्याला कुठेतरी इजा होणे व आतमधली गादी फाटणे इत्यादी लक्षणं जाणवायला आपल्याला लागतात। कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड आपल्याला चालू असेल तर ते सर्वात प्रथम आपण बंद केलं पाहिजे, किंवा आपण बघतो अगदी हल्लीच्या काळात जिम करणारे किंवा स्पोर्ट प्लेयर, ॲथलीट्स यांच्यामध्ये काही सप्लिमेंट्स हे लोक घेत असतात व त्या सप्लिमेंट्समध्ये जर कुठेही स्टेरॉइडचा वापर केला असेल तर निश्चित लॉंग टर्ममध्ये याचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवायला लागतात। त्यामध्ये प्रामुख्याने गुडघ्याच्या ठिकाणी दुखणे हे प्रमुख लक्षण यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं। आपल्या गुडघ्यांसाठी जर बेस्ट एक्सरसाइज जर आपण म्हटलं तर ते आहे स्विमिंग। स्विमिंगमुळे आपल्या गुडघ्याच्या मसल्स अगदी ट्रेन होतात व या आजाराला आपण प्रिव्हेंट करू शकतो।